नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या क्लासमध्ये गणित या विषयामधील परमेंटेशन या टॉपिकवरील आपण एकूण 4 प्रकारचे प्रश्न बघणार आहोत। हे चारही पण प्रश्न ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षा आहे यामध्ये हे प्रश्न रिपीट होण्याची दाट शक्यता आहे। कारण ज्या कंपनी महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन परीक्षा घेत आहे त्या कंपनीमध्ये बघितलं मुलांनो तर या टाईपचे प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा विचारलेले दिसून येतात। तर सुरुवातीला बघू आपण की परमेंटेशन या टॉपिकवर आपण कोणते 4 प्रश्न आजच्या आपल्या क्लासमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर बघितलं तर परमेंटेशन या टॉपिकवर तुम्हाला सरावासाठी मी काही प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये PDF म्हणून मी सेंड केलेली आहे। तर त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून त्यावरचे तुम्ही ते सराव प्रश्न डाउनलोड करून तुम्ही सराव करू शकता। सुरुवातीला आपण बघू की 4 प्रश्न कोणते। त्यामध्ये फर्स्ट बघितलं आपण तर मॉडेल क्रमांक फर्स्ट आपल्याला दिलेला असेल प्रश्न आणि प्रश्नामध्ये म्हटलं असेल की फाईट या शब्दातील सर्व अक्षरं एकदाच वापरून असे किती शब्द तयार करता येईल। पण आपण प्रश्नामध्ये दिलेला शब्द बघितला फाईट, यामध्ये F हा फक्त एकदाच आलेला आहे, त्याचबरोबर I सुद्धा एकदाच आलेला आहे। म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये बघितलं तर सर्व इंग्लिश अल्फाबेट हे एकदाच आलेले आहे, म्हणजे कोणताही इंग्लिश अल्फाबेट रिपीट झालेला नाही। मग जेव्हा इंग्लिश अल्फाबेट रिपीट नसेल त्यावेळेस आपण कोणती ट्रिक यूज करायला पाहिजे ते आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत। आता आपण बघू मॉडेल क्रमांक सेकंड आणि मॉडेल क्रमांक फर्स्ट आणि मॉडेल क्रमांक सेकंड मॉडेलमध्ये कोणता डिफरन्स आहे तो सुद्धा आपण समजून घेऊ। जसं आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं असेल की बनाना या शब्दातील सर्व अक्षरं बनाना या शब्दातील सर्व अक्षरं एकदाच वापरून असे किती शब्द तयार करता येईल। पण दिलेल्या शब्दामध्ये बघितलं तर ए हा आपल्याला 3 वेळा आलेला दिसून येत आहे, त्याचबरोबर बघितलं तर N हा 2 वेळा आलेला आहे। म्हणजे जेव्हा दिलेल्या शब्दामध्ये एखादा इंग्लिश अल्फाबेट पुन्हा रिपीट होत असेल तर त्यावेळेस आपण कोणती ट्रिक यूज करायला पाहिजे ते सुद्धा आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत। आता आपण बघितले दोन्ही पण वरचे मॉडेल। आता या आधारावर आपण मॉडेल क्रमांक थर्ड आणि फोर्थ बघणार आहोत आणि यामध्ये कोणता फरक आहे तो सुद्धा आपण समजून घेऊ। जसं आपल्याला प्रश्न दिलेला असेल की दिल्ली या शब्दातील सर्व अक्षरं एकदाच वापरून असे किती शब्द तयार करता येईल की ज्यामध्ये सुरुवातीला L असणार। म्हणजे जेवढे पण आपण शब्द तयार करू त्या सर्व शब्दांची सुरुवात ही L या अक्षराने व्हायला पाहिजे। म्हणजे आपल्याला इथे बघितलं तर कंडिशन दिलेली आहे आणि यामध्ये बघा दिल्ली या शब्दामध्ये सर्व अक्षरं फक्त एकदाच आलेले आहे। म्हणजे मॉडेल क्रमांक सेकंड आणि थर्ड हे दोन्ही पण काय असणार, एकामेकाच्या रिलेटेड असणार। आता आपण बघू मॉडेल क्रमांक फोर्थ। मॉडेल क्रमांक फोर्थमध्ये म्हटलेलं आहे की कॉजल या शब्दातील सर्व अक्षरं एकदाच वापरून असे किती शब्द तयार करता येईल की ज्या शब्दांची शेवट या L अल्फाबेटने व्हायला पाहिजे। म्हणजे आपण जेवढे पण शब्द तयार करणार त्या सर्व शब्दांची शेवट कशाने व्हायला पाहिजे तर L या इंग्लिश अल्फाबेटने व्हायला पाहिजे। आता या मॉडेल आणि या मॉडेलमध्ये कोणता फरक आहे तो समजून घेऊ। मॉडेल क्रमांक थर्डमध्ये दिल्ली हा शब्द होता, यामध्ये बघितलं तर प्रत्येक इंग्लिश अल्फाबेट फक्त एकदाच आला होता। पण मॉडेल क्रमांक फोर्थमध्ये बघितलं तर कॉजल या शब्दामध्ये ए हा डबल आलेला आहे, म्हणजे एक अल्फाबेट रिपीट झालेला आहे। त्याचबरोबर आपल्याला इथं कंडिशनसुद्धा दिलेली आहे की या सर्व शब्दाची शेवट कशाने व्हायला पाहिजे तर L या अक्षराने। म्हणजे आपण बघत आहोत की 4 टाईपचे प्रश्न आहे, पण पहिले 2 आपल्याला प्रश्न समजले तर शेवटचे 2 प्रश्न आपल्याला समजण्यासाठी इझी जाणार। आता आपण बघणार आहोत की यावरच्या ट्रिक कशा आहेत तर ओके। मॉडेल क्रमांक फर्स्टमध्ये दिलेला आहे की फाईट या शब्दापासून असे किती शब्द तयार करता येईल। तर सुरुवातीला बघू की या दिलेल्या शब्दामध्ये एकूण अक्षरं किती। तर बघितलं तर 1 2 3 4 आणि 5। तर आपण 5 जागा लिहून घेतल्या 5 जागा। दिलेल्या शब्दामध्ये एकूण अक्षरं किती आहे 5, तर 5 जागा लिहिल्या। पहिल्या ठिकाणी आपण नोट करणार 5, आता या 5ला शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 5 नंतर 4 नंतर 3 2 आणि 1 आणि या सर्व अंकांचा आपण गुणाकार करू। पुन्हा एक वेळा रिपीट करू। आपल्याला म्हटलं होतं फाईट या शब्दातील सर्व अक्षरं एकदाच वापरून म्हटलेलं आहे,
म्हणून आपण दिलेल्या शब्दामध्ये बघितलं एकूण अक्षरं किती आहे तर 5 होते, म्हणून पहिल्या ठिकाणी 5 लिहिलं आणि या 5ला शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात. आता या सर्व अंकांचा गुणाकार, तर हे होणार 5 चोक 20, 3 दुने 6, म्हणजे 20 गुणेला 6 करू तर उत्तर असणार 120. उत्तर असणार बघितलं तर 120. आता आपण बघू बनाना म्हणजे मॉडेल क्रमांक सेकंडमध्ये. आता आपल्याला दिलेला बघा, बनाना या शब्दातील सर्व अक्षरं एकदाच वापरून असे किती शब्द तयार करता येईल. तर मग सुरुवातीला बघितलं तर इथे ए आपल्याला 3 वेळा आलेला आहे, बरोबर. तर इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. एक बघितलं तर अंश आणि दुसरा बघितला तर छेद. आता अंशामध्ये बघू की दिलेल्या शब्दामध्ये एकूण अक्षरं किती आहे, तर एकूण अक्षरं बघितलं आपण तर 6 आहे. 6 या 6ला आपण शेवटपर्यंत लिहिणार उतरत्या क्रमात, बरोबर. शेवटपर्यंत लिहिणार उतरत्या क्रमात. 6 नंतर बघितलं तर 5, नंतर 4, 3, 2 आणि 1 भागेला. आता आपण बघितलं तर यामध्ये ए हा 2 वेळा आलेला आहे. ए हा 2 नाही 3 वेळा आलेला आहे ए. तर या 3ला आपण 1 पर्यंत उतरत्या क्रमात. 3 नंतर बघितलं तर 2, नंतर 1. त्याचबरोबर बघितलं तर यन हा 2 वेळा आलेला आहे, म्हणून या 2ला सुद्धा आपण 1 पर्यंत उतरत्या क्रमात. 2 नंतर 1. पुन्हा एकदा रिपीट करू. दिलेल्या शब्दामध्ये एकूण अक्षरं किती होते 6. एकूण अक्षरं किती होते 6, म्हणून या 6ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात. दिलेल्या शब्दामध्ये ए हा 3 वेळा आला, म्हणून या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात. त्याचबरोबर दिलेल्या शब्दामध्ये यन हा 2 वेळा आला होता, म्हणून या 2ला आपण 1 पर्यंत उतरत्या क्रमात. आता याला आपण सॉल्व करू तर लक्षात येते बघा, 3 2 1, 3 2 1 कॅन्सल, 3 1 3 आणि बे 1 बे आणि हा किती 2. तर हे होणार बघितलं तर 6 पंच 30 गुणेला बघितलं तर 2, तर उत्तर असणार आपलं 60. म्हणजे किती शब्द तयार होतील तर उत्तर असणार 60. आता आपण बघणार आहोत कंडिशनवाले म्हणजे मॉडेल क्रमांक 3 आणि 4. आता आपल्याला म्हटलं असेल की मॉडेल क्रमांक 3मध्ये की दिल्ली या शब्दातील सर्व अक्षरं एकदाच वापरून असे किती शब्द तयार होतील की ज्याची सुरुवात ही यलने होणार. ज्याची सुरुवात कशाने यलने होणार. मग सुरुवातीला आपल्या ट्रिकनुसार बघू की दिलेल्या शब्दामध्ये किती अक्षर आहे, तर एकूण 5 अक्षर आहे. 1 2 3 4 आणि 5. 5 लिहून घेतले. याची सुरुवात म्हटलेलं आहे का बघा यलनी. म्हणजे जेवढे पण आपण शब्द तयार करू त्या सर्व शब्दामध्ये बघितलं तर सुरुवातीला फक्त यल हेच इंग्लिश अल्फाबेट असणार. म्हणजे सुरुवातीला बघितलं तर फक्त एकच इंग्लिश अल्फाबेट येत आहे, म्हणून आपण इथे लिहिणार 1. आणि दिलेल्या शब्दामध्ये यल आपण काढून घेऊ, म्हणजे यल पहिल्या ठिकाणी येणार आहे. तर मग आता उरलेले अल्फाबेट किती आहे, तर 1 2 3 आणि 4. तर आता उरलेले अल्फाबेट किती आहे तर 4. तर या ठिकाणी बघितलं आपण तर 4 लिहू. आता या 4ला शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात. 4 नंतर 3 2 आणि 1 आणि या सर्व अंकांचा गुणाकार. पुन्हा एकदा रिपीट करू की म्हटलं होतं दिल्ली या शब्दातील सर्व अक्षरं एकदाच वापरून असे किती शब्द तयार होतील की ज्याची सुरुवात यलने होणार. म्हणजे पहिल्या ठिकाणी यल येणार आहे, म्हणजे एकच अल्फाबेट येणार आहे म्हणून 1 घेतला. मग यल सोडून बाकीचे उरलेले अल्फाबेट किती आहे 4. तर या 4ला आपण शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात त्यांचा आपण गुणाकार केला तर हे होणार 4 त्रिक 12 आणि गुणेला किती 2, तर उत्तर असणार 24. उत्तर असणार 24. म्हणजे दिल्ली या शब्दातील आपण कंडिशन दिली असेल तर उत्तर असणार 24. कोणता पण प्रश्न आपण सॉल्व करू शकतो फक्त या ट्रिकनी. इथे म्हटलेलं आहे सुरुवातीला, कधी शेवट पण म्हणू शकते, मधात पण म्हणू शकते, 2 नंबरवर म्हणू शकते, 3 नंबरवर म्हणू शकते. ट्रिक काय असणार, फक्त हीच एकच ट्रिक असणार. ओके. आता आपण दुसरा प्रश्न बघू मॉडेल क्रमांक 4. मॉडेल क्रमांक 4मध्ये दिलेला आपल्याला शब्द होता कॉझल. आता
आता बघा, कॉजल या शब्दातील सर्व अक्षरं एकदाच वापरून असे किती शब्द तयार होतील की ज्याची सुरू एंड त्याची काय म्हणू आपण शेवट हा का होणार यल या अक्षराने होणार किंवा यल या इंग्लिश अल्फाबेटने होणार. तर सुरुवातीला बघू आपण या कॉजल यामध्ये एकूण अक्षरं किती दिलेले आहेत तर 6 आहे. तर या 6ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 6 नंतर 5 नंतर 4 नंतर 3 2 आणि 1 लिहून घेतलं. आता बघा भागेला काय घ्यायला पाहिजेत, पण असं आपण इथे केलं की मॉडेल क्रमांक सेकंडनुसार ते हे आपलं उत्तर काय येणार चूक येणार. कारण आपण तिथं बघितलं होतं की मॉडेल क्रमांक सेकंडमध्ये जेव्हा जे पण अल्फाबेट रिपीट होतात तर आपण काय घेतो असतो खाली घेतो, आणि आपण अंशामध्ये बघितलं तर एकूण अल्फाबेट जे दिलेले आहे ते सुरुवातीला लिहून त्याला शेवटपर्यंत उतरत्या क्रमात लिहितो. तीच आपण ट्रिक इथे यूज केली तर आपला प्रश्न चुकणार. आता आपण बघू याला कसं पद्धतीनं आपण सॉल्व करायला पाहिजे. आपल्याला बघितलं तर एकूण अक्षर आहे आपल्याकडं 6, तर जागा लिहून घेऊ 6 1 2 3 4 5 आणि इथे लिहितो एक 6. आता आपल्याला म्हटलं होतं की याचा शेवट हा यल या अल्फाबेटनी व्हायला पाहिजे, म्हणजे शेवटी कोण येत आहे फक्त यल येत आहे, म्हणजे फक्त एकच अल्फाबेट येत आहे, म्हणून आपण इथे नोट करून घेऊ 1 लिहिला. आता दिलेल्या शब्दामधून यल काढून घेऊ तर उरलेले किती आहे बघितलं तर 5 आहे. उरलेले किती आहे तर 5, म्हणून आपण काय करणार या पहिल्या ठिकाणी 5 लिहू. आता या 5ला शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 5 नंतर बघितलं तर 4 नंतर 3 2 आणि 1 या सर्व अंकांचा गुणाकार इथपर्यंत ठीक आहे. पण आता आपल्याला बघितलं मुलांनो या दिलेल्या शब्दामध्ये बघितलं तर ए हा 2 वेळा आलेला आहे, म्हणून छेदामध्ये सुद्धा आपण काय करू या 2ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात लिहू. 2ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात. आपण जो मॉडेल क्रमांक सेकंडमध्ये बघितलं होतं की रिपीट असेल तर आपण छेदामध्ये त्याला लिहितो. तर जसं बघितलं इथं ए हा आलेला 2 वेळा, म्हणून छेदामध्ये किती घेतलं आपण 2 गुणिले 1. याला आपण सॉल्व करू तर आपल्याला उत्तर काय मिळते बघू. तर हे कॅन्सल होणार, तर उरला किती बघितलं तर 5 चौक 20 गुणिले किती 3, तर उत्तर असणार 60. म्हणजे बघा मुलांना आपल्याला प्रश्न सोडवत असताना दिलेले काय आहे हे आपल्याला माहिती असेल तर आपण प्रश्न इझिली सॉल्व करू शकतो. आता आपण बघितलं मुलांना की आज परमेंटेशन या टॉपिकवरचे आपण एकूण 4 प्रश्न बघितले. हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पुन्हा रिपीट होताना दिसून येतात. त्याचबरोबर अशा महत्त्वाच्या क्लासचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आजच तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलची त्याला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नक्की जॉईन करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.